नालेसफाईसाठी 5 दिवसांचा अल्टिमेटम देत नालेसफाई जर नीट झाली नाही तर केडीएमसी अधिकारी आणि कंत्राटदारांची कोणतीही हयगय केली जाणार नसल्याचा संतप्त इशारा कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिला आहे। पावसाच्या तोंडावर शहरातील नालेसफाई व्यवस्थित झाल्या नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी आमदार भोईर यांच्याकडे केल्या होत्या। त्या पार्श्वभूमीवर आमदार भोईर यांनी कल्याणातील प्रमुख नाल्यांची आज पाहणी करत केडीएमसीला हा इशारा दिला। पावसाळ्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून मात्र कल्याण पश्चिमेतील नाल्यांची सफाई योग्य तऱ्हेने होत नसल्याच्या तक्रारी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या। त्याची दखल घेत आमदार भोईर यांनी आज तातडीने कल्याण पश्चिमेतील स्टेशन रोड आणि पैल बाजार येथील प्रमुख नाल्यांची केडीएमसी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली। त्यावेळी या नाल्यांमध्ये कचरा तसाच साचलेला आढळून आल्याने संतप्त झालेल्या आमदार भोईर यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे दिसून आले। यावेळी केडीएमसी शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ आणि इतर अधिकारी उपस्थित होते। काही कल्याणच्या जागरूक नागरिकांनी मला या 2 नाल्यांचे फोटो पाठवले होते। त्याची शहानिशा करण्यासाठी मी इमर्जन्सी इथं आलो होतो। तर जे फोटो त्या नागरिकांनी पाठवले होते आणि त्यांनी सुचवलं होतं की ही नाले सफाई गेल्या वर्षी झालेली आहे की आता झालेली आहे, तर ते प्रत्यक्ष बघायचं होतं। ते आता बघितल्यावर तुम्ही पण माझ्या साक्षीला आहेत, ते बघितलं तर तिथे कुठली सफाई झालेली आहे असं वाटत नाही आहे। जसेच्या तसे नाले भरलेले आहेत। त्यामुळे आता आपल्या एक्झिक्युटिव्ह ऑफिसर इथे नवंगुळ साहेब आहेत, सिटी इंजिनियर मॅडम आहे, त्यांच्यासमोरच मी सांगतो गुरुवारी आपण पूर्ण नाल्यांची, जेवढे नाले आपले मोठे नाले आहेत ते स्टार्ट ते एंड आपण पूर्ण नाल्यांची पाहणी करणार आहोत। आणि त्याच्यात जर दिरंगाई आढळली किंवा जर ते नाले साफसफाई व्यवस्थित केले नसतील तर ठेकेदारावरती कारवाई करून त्याला ब्लॅकलिस्टमध्ये लगेचच्या लगेच, आणि जे ऑफिसर असतील हे लक्ष ठेवायला, जे डेप्युटी असतील, जे पण असतील, मग ते कोणी मोठे ऑफिसर असू दे, कारण हे प्रशासनाचं काम आहे। प्रशासनानं हे काम केलं पाहिजे, त्यांचं काम आहे। आपण जनतेचे लाखो करोडो रुपयाचं टेंडर काढतो आहे, मग हे ठेकेदार फक्त पोकलेन आणि JCB उतरवणार, त्याचे फोटो काढणार, एका ठिकाणी गाळ साफ करणार, ते चकाचक फोटो पाठवणार आणि मग सांगणार की नाले सफाई झाली। हे बिलकुल चालणार नाही। स्टार्ट टू एंड नाले आपण बघणार गुरुवारी, तुमच्या साक्षीनेच बघणार, आणि त्याच्यात जर काय गडबड आढळली तर मग अधिकारी आणि ठेकेदार यांची काही खैर नाही। मग दादा काही ठेकेदारांचं असं पण असतं की एक पाऊस आला तर त्याच्यामध्ये वाहून जातो सगळा कचरा आणि त्यांना पूर्ण बिल मिळतं, हीच पद्धत इथं अवलंबिली जाते। नाही, ते आता बंद केलं जाईल। त्यांचं बिल आता जोपर्यंत पावसाला अर्ध्यावरती येत नाही आणि जर त्याच्यामध्ये फॉल्टी आढळला तर त्याचं बिलच देता येणार नाही आणि देऊच नाही, अशी प्रोसिजर मी करायला सांगतो आयुक्तांना। त्यांना ते बिलच भेटणार नाही। जोपर्यंत अर्धा पावसाला पूर्ण होत नाही तोपर्यंत ठेकेदाराला कुठलंही बिल द्यायचं नाही, आणि झालं काय प्रॉब्लेम झाला तर त्याच्या ह्याच्यातून ते पैसे वसूल करायचे, कारण ते जनतेचे पैसे आहेत। आपल्याला काय फुकट आलेले पैसे नाही, पब्लिकचे पैसे आहेत। ते पब्लिकचे पैसे आपण असे कोणालाही वाटत नाही सुटणार। आपण ते पैसे थांबवलेच पाहिजे। जोपर्यंत पूर्ण पावसाळा संपत नाही तोपर्यंत अजिबात बिल द्यायचं नाही, किंवा त्याला जर द्यायचं असेल कामगारांसाठी तर अर्धं बिल द्यायचं, अर्धं बिल तसंच ठेवायचं। आज नाले सफाईचा आपला दौरा होता, अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला सांगितलं नाही का आमदार पाणी दौरा करणार आहेत, आज उपस्थित? आता त्या अधिकाऱ्यांना विचारा तुम्ही। आता तो ठेकेदार कोण आहे ते त्यांनी सांगितलं मला, त्याचं मी बघतो गुरुवारी काय नाटक आहे, त्याचं मग दाखवतो त्याला माझं काय आहे ते। नाही असं म्हणता येणार नाही। नाले सफाई मी कंटिन्युअस मॉनिटरिंग करते, फिरते आहे। पुन्हा 8 दिवसात गाळ तसाच कचरा वाहून येतोय, पण आम्ही परत सूचना दिलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्टर्स लोकांना, ह्या आठवड्यात पुन्हा एकदा सेकंड राऊंडने नाले सफाई करून घेऊ। हा जो नाल्यामध्ये आलाय, जो गाळ वाहून आलाय, तुम्ही बाजूला बघू शकता साहेब, तुम्ही अजूनही कचराचा काही पार्ट इथे ठेवलेला आहे, ड्राय झालेला, उचलून घेतला होता, आता परत हा आलाय, या आठवड्यात हा परत क्लीन करून घेणार। काही कॉन्ट्रॅक्टरचं असंही असतं की एक पाऊस पडून गेल्यानंतर गाळ वाहून जाईल आणि नाही, आम्ही स्वतः फिरत आहोत। मी स्वतः सगळीकडे फिरते। एका दुसऱ्या लोकेशन, आता काल आम्ही याच लोकेशनला व्हिजिट केली, इथे काही ड्रेन्स आहेत छोटे नाले, ते राहून गेलेले होते, ते आमच्या लोकांनी केले नव्हते, तिथे सूचना दिल्या होत्या। आज तिथे मॅनपॉवर टीम टाकलेल्या आहेत, काम चालू आहे। जिथे असं वाटतं आहे ना की मिसिंग आहे, राहून गेलं आहे, काल खडेगोलवलीला आम्ही व्हिजिट केली, तिथलं डाऊन स्ट्रीम साईडला त्यांनी टाकलं नव्हतं, त्याला इमिजिएट सूचना दिल्या की 31 मेपर्यंत तू नाही केलं तर तुझी पेनल्टी चालू होऊन जाणार। आमदार साहेबांनी पण सूचना केल्या, त्यांनी केलेल्या आहेत, गुरुवारपर्यंत परत एकदा। येस, नक्की, आणि आम्ही एक्सक्यूज देणार नाही कॉन्ट्रॅक्टर्स लोकांना, 100% एन्श्युअर करणार की सगळीकडे नाले सफाई झालेली आहे। साधारणतः ज्या ठिकाणी आहे जरीमरी नाला, हा साधारणतः 10 मे ते 17 मे 18 मेपर्यंत आम्ही प्रोक्लेन उतरवलं होतं।
हा दरवर्षी वाहत येणारा गाळ हा पूर्ण आम्ही 6 महिने पावसाचे पूर्ण दिवस आम्ही साफ करतच राहणार आहे. ही कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि माननीय आमदार साहेबांनी जे आम्हाला निर्देश दिले त्यांचं आम्ही तंतोतंत पालन करू आणि कठोर कारवाई जर आवश्यकता पडल्यास ठेकेदारांवर सुद्धा कठोर कारवाई करू. कधी करणार सर? काल कल्याण पूर्वेत देखील हो, आम्ही माननीय शहर अभियंता यांनी दिलेल्या निर्देशानुसार 31 मे नंतर प्रत्येक जो नाला सफाई झाला नाही आहे त्याच्यावर दंडात्मक कारवाई करायला आम्ही करणार आहोत. ब्युरो रिपोर्ट कल्याण, आपले वृत्तप्रहार. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा.